पवन मुक्तासन, पाठीचा अंगाने लवडावे, श्वास घेताना मागे घेऊन जावे, उजव्या पायाच्या गुडघ्याला मुडवावे. अशा पद्धतीने आहे. पुढची स्थिती आहे. दोन्ही हातांनी उजव्या गुडघ्याच्या शरीरात दाबावे, श्वास बाहेर टाकून मानेला थोडे वेळ उचलावे, गुडघ्याचा स्पर्श नाकास होऊ शकेल असा प्रयत्न करावा. काही वेळा याच अवस्थेत राहून श्वास सोडत उजव्या हाताला सरळ करावे. 2-4 सामान्य श्वास घेऊन पुन्हा हेच प्रक्रिया डाव्या पायाला मुडपून करावी. दोन्ही पायांचा अभ्यास झाल्यानंतर पुन्हा 2 पायांना एकत्र मुडपून पोट आणि छाती दाबण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हातांना एकत्र आणून गुडघ्या दाबावे. मान वर उचलून नाकास गुडघ्याचा जवळ आणण्याचा प्रयत्न करावा. काही वेळ मात्र याची स्थिती पाहिल्यानंतर श्वास सोडता गुडघे सरळ करावे. अशी आवर्त पूर्ण होईल. याप्रमाणे ते 3-4 वेळा अभ्यास करावा. सूचना: आजारी व अशक्त व्यक्तीने मानेला वर न उचलता जमिनीवर डोके टाकावे. हे आसन उभे राहून पायाने करू शकतो. एक पाय पूरक दाब देऊन कुंभक पाय सरळ रेचक अभ्यास करणे योग्य. मोठ्या आतड्यावर दाब पडून उपमायू बाहेर पडतो. पडसे, गॅस, आम्लपित्त, अजीर्ण इत्यादी तक्रारी दूर होतात. पोटावर वाढलेली चरबी कमी होते. हृदयाला हे आसन विशेष फायदेशीर आहे. अन्नाशयाचे विशेष दाब पडून हे सक्रिय होते. कंबरदुखी, सांधेदुखी या आजारात संधिवात या आजारात हे फायदेशीर ठरते. भेटू.